नमस्कार. आता श्री आयुर्वेद आणि पंचकर्म सेंटरच्या सर्वे संतू निरामय या इंस्टाग्राम पेजवर मी वैद्य सायली वराडे आपल्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत करीत आहे. नॅशनल योगा डेच्या निमित्तानं आपण योग मालिका सुरू केली असून त्याच्या पहिल्या 2 भागांमध्ये योग म्हणजे नक्की काय आणि योगाच्या पहिल्या मूलभूत पायरीचं आपण माहिती घेतली. आज आपण त्याच्या पुढची म्हणजे योगाची दुसरी मूलभूत पायरी नियम याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. योगाभ्यासाची दुसरी पायरी नियम होय. पतंजली महर्षींनी पुढीलप्रमाणे 5 नियम सांगितले आहेत. सगळ्यात पहिलं येतं ते म्हणजे शौच. शौच म्हणजे शुद्धी. शुद्धी ही प्रामुख्याने 2 प्रकारची असते. एक बाह्यशुद्धी आणि दुसरी अभ्यंतर शुद्धी. बाह्यशुद्धीमध्ये शरीरशुद्धी महत्त्वाची, ज्यात दररोज आंघोळ करणं, दररोज मलाचं निस्सरण करणं, त्यासोबतच शुभ्र स्वच्छ आणि हलके फुलके वस्त्र परिधान करणं ही झाली बाह्यशुद्धी. अभ्यंतर शुद्धीमध्ये काम, क्रोध, लोभ, ईर्ष्या, मत्सर, द्वेष इत्यादी भावनांपासून मनाचं संरक्षण करणं, या भावनांचा त्याग करणं याला अभ्यंतर शुद्धी म्हणतात. आयुर्वेदानुसार पंचकर्म आणि षटक्रिया ह्या दोन्हीही देहाच्या अभ्यंतर शुद्धीसाठी उत्तम उपक्रम सांगितलेले आहेत. तर सत्याचे आचरण करणे हे मनाच्या शुद्धीसाठी उत्तम उपक्रम सांगितला आहे. पुढील जो नियम आहे तो आहे संतोष. इंग्लिशमध्ये याला सॅटिस्फॅक्शन म्हणतात बरं का. सुखदुःख, लाभहानी, यश अपयश, अनुकूलता प्रतिकूलता तसेच सफलता आणि असफलता या दोनही परिस्थितीत नेहमी प्रसन्न आणि संतुष्ट राहणे म्हणजे संतोष होय. संतोष हे सुखाचे तर तृष्णा हे दुःखाचे मूळ कारण आहे. सदा संतोषी राहण्याचा अभ्यास केल्याने त्या साधकाच्या सर्व तृष्णा क्षीण होऊन सात्विक गुणांची वाढ झाल्याने त्याला अनुत्तम सुखाची प्राप्ती होते. पुढील नियम आहे तप. तप म्हणजे नेहमीच हिमालयात बसून एका जागेवर बसून वर्षानुवर्ष ईश्वराचं नामस्मरण करत राहणं, असं जे काही आपली कन्सेप्ट आहे ती पूर्णपणे बरोबर आहे असं नाही आहे बरं का. तप म्हणजे नक्की काय तर सुखदुःख, भूक तहान, उष्ण शीत इत्यादी द्वंद्वांचा किंवा इत्यादी द्वंद्वांना सहन करत जीवनयापन करणं आणि त्यासोबतच स्वतःची सहनशीलता वाढवणं आणि त्यासोबतच ईश्वराचं नामस्मरण करत राहणं म्हणजे तप होय. यासाठी दरवेळेस हिमालयातच गेला पाहिजे असं नाही आहे हां. या तपाचे 3 प्रकार पडतात. एक आहे शारीरिक तप, ज्याच्यात आपण शरीराची सहनशीलता वाढवतो, ज्यामध्ये अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य इत्यादींचे पालन करावे. दुसरं आहे वाचिक तप, ज्यामध्ये आपण बोलण्याची सहनशीलता वाढवतो, ज्यामध्ये येतं नेहमी सत्य बोलावे, प्रिय बोलावे, हितकर बोलावे. तिसरा प्रकार आहे मानसिक तप, ज्यामध्ये आपण मनाची सहनशीलता वाढवली पाहिजे, ज्यात येतं लोभ, काम, क्रोध इत्यादी षड्रिपूंचा त्याग करणं, मन नेहमी प्रफुल्लित आणि शांत ठेवून ईश्वर चिंतन करणं, मनोनिग्रह करणं. योग्य प्रकारे तपाचे अनुष्ठान केल्याने चित्तशुद्ध होऊन अष्टसिद्धींची प्राप्ती होते. ही झाली पहिले 3 नियमांबद्दल माहिती. आता उरलेले 2 नियम आपण उद्या पाहूया. तोवर धन्यवाद.